अध्यात्म रामायण उत्तरकांड सप्तम सर्ग सीता आगमन मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, वाल्मिकींनी याप्रमाणे केलेल्या उपदाने उपदेशाने कुशाची भ्रांती ही तत्काळच दूर होऊन तो अंतःकरणातील संकल्पापासून मुक्त होऊन तो बाहेरील सर्व व्यवहार करू लागला. एकदा त्या दोघा महाबुद्धिवान सीतापुत्रांना वाल्मिकीने अशी सांगितले की अयोध्या नगरीत सर्व रस्त्यावर तुम्ही रामकथा गायन करीत फिरा. जर राघवांना ती ऐकायची इच्छा असलेच तुम्ही त्यांचे समोरही गायन करावे, पण ते तुम्हास काही देऊ करतील तर त्याचा स्वीकार तुम्ही करू नये. अशा प्रकारे मुनी आज्ञेने ते दोघे गायन करीत फिरू लागले. ऋषींचे शिकवणीप्रमाणे ते सर्वत्र गायन करू लागले. आपले पूर्व चरित्राचे गायन केले जात असल्याचे प्रभू रामचंद्रांनी ऐकले. तसेच त्या लहान मुलांनी वेगळ्याच गायन पद्धतीने अपूर्व अशा स्वरतालाने युक्त असल्याचे कानी येऊन श्रीरामांना मोठे कुतूहल वाटून यज्ञकर्माचे मध्ये विश्रांतीचे वेळी नरशार्दूल राजा श्रीरामांनी महामुनी राजे लोक पंडित वेदशास्त्री पौराणिक शब्दवेत्ते आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीमधील वृद्ध लोक या सर्वांनाच एकत्र बोलावून घेतले. ब्राह्मण इत्यादी सर्व लोकांचे मन आनंदित झाले. श्रीराम आणि त्या दोन बालकांना पाहून सर्वजण तर विस्मयचकितच की झाले. त्यांची पापणी ही हालचाल करू न शकली. ते सर्वजण परस्परात बोलू लागले की बिंबापासून प्रतिबिंब निर्माण व्हावे, त्याप्रमाणेच हे दोन बालके तर अगदी श्रीरामांचे सारखेच दिसत असून त्या दोघा बालकांना जर जटा नसत्या आणि त्यांनी जर वल्कले धारण केलेली नसती तर ते दोघे आणि राघव यांचे मधील काहीच फरक आपणास कळला नसता. आश्चर्यचकित झालेले लोक अशा प्रकारे परस्परांशी बोलत असताना त्या दोन मुनी कुमारांनी आपल्या गायनास प्रारंभ केला आणि तेथे तर एक अलौकिक मधुर गीत गायन सुरू झाले. ते ऐकल्यावर अपरांध काळी रघुत्तम भरतास म्हणाले, या दोघांनाही 10,000 सुवर्ण मुद्रा द्याव्यात. त्या दोघांनी त्या घेण्यास नकार देऊन खुलासा केला की आम्ही तर राणी वनी फिरून वनातील फळे मुळे खाणारे आहोत. आम्हास तुमच्या या सुवर्ण मुद्रांचा काय बरे उपयोग. असे म्हणून ते दोघे सुवर्ण मुद्रांचा स्वीकार न करताच वाल्मिकी मुनींच्या समीप उपस्थित झाले. इकडे होते ते चरित्र गायन ऐकून श्रीरामही विस्मयचकित की झाले. ती दोन्ही बालके सीतेचे पुत्र आहेत हे कळाल्यावर श्रीराम शत्रुघ्न हनुमंत सुषेण बिभीषण आणि अंगद यांना सूचित करू लागले की भगवान मुनी श्रेष्ठ वाल्मिकी ऋषींना सीते सह इकडे उपस्थित करावे. त्या सभेमध्ये सर्व सभासदांचा विश्वास बसावा म्हणून जनक कन्या सीतेने शपथ ग्रहण करून आपले निष्कलंकत्व सिद्ध करावे, जेणेकरून तिचे निष्कलंकत्व हे सर्व लोकांना कळून येईल. ती वचने ऐकून सर्व जणच अतिशय विस्मित होऊन श्रीरामांचे आज्ञेने दूत वाल्मिकी समीप जाऊन त्यांनी श्रीरामांचे कथन वाल्मिकांना पुन्हा तसेच कथन केले. श्रीरामांचे सर्व हुद्गत जाणून वाल्मिकी म्हणाले, उद्या लोकांच्या सभेत सीता शपथ ग्रहण करेल.
स्त्रियांचे बाबतीत तर पती हाच श्रेष्ठ देव असतो, यात संशय नाहीच. ते ऐकून दूत परत आले आणि त्यांनी मुनींचे वचन राघवांना ऐकविले. ते ऐकून श्रीराम सुद्धा म्हणाले, हे राजे लोक हो, मुनिजनानो, तुम्ही सर्वांनी सीता ग्रहण करत असलेली शपथ ऐकून ठरवा की ती शुद्ध आहे की अशुद्ध. असे राघवांनी सांगितलेवर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तसेच शूद्र, महर्षी आणि वानर हे सर्वजण कुतूहलानेत पाहणेस्तव सभेत उपस्थित झाले. त्यानंतर मुनी श्रेष्ठ वाल्मिकी सीतेस घेऊन तिथे उपस्थित झाले. त्या ऋषींचे पाठोपाठ किंचित भूमीकडेच बघत हात जोडलेल्या गदगद कंठ झालेल्या सीतेने यज्ञमंडपी प्रवेश केला. ब्रह्मदेवा मागोमाग येणाऱ्या लक्ष्मीप्रमाणे वाल्मिकींचे पाठीवर येणाऱ्या सीतेस पाहून सर्व लोक धन्य धन्य असे म्हणू लागले. तेव्हा सीतेस सोबत घेऊन मुनिश्रेष्ठ वाल्मिकी लोकांचे समुदायात शिरले आणि राघवांना म्हणाले, हे दशरथ पुत्र रामा, ही सीता पतिव्रता धर्माचे आचरण सदैव करणारी निष्पाप अशी असूनही मात्र लोकापवादाला घाबरून भिवून तुम्ही तिला भयंकर अरण्यात माझ्या आश्रमाजवळच सोडून दिले होते. आता ही आपल्या शुद्धतेची खात्री देईल, त्यास तुमची अनुज्ञा असावी. ही दोन्ही बालके सीतेचीच पुत्र असून ते जुळे बंधू आहेत. ते दोघे दुर्जय वीर तुमचे पुत्र आहेत. हे सत्य असून तेच कथन मी करतोय. हे रघुकुल श्रेष्ठा, मी प्रजापतीचा 10वा पुत्र असून मी कधीही खोटे वचन बोललेलो आहे असे मला आठवतही नाही. हे तुमचे दोन्ही पुत्र असून ते सत्यच कथन करतोय मी. अनेक वर्षे मी तपस्या केल्याचे आपणास तर ज्ञात आहेच. सर्ग 7 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.